रत्ना और आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। आए रुक करते हैं महाराष्ट्र बुलेटिन की और बात होगी अकोला की, जहां ओल्ड सिटी पुलिस सीमा में 118 और 226 के आरोपियों के खिलाफ मामला दर्ज किया गया। साथ ही बात होगी डोंबिवली की, जहां एरोसोल प्राइवेट लिमिटेड कंपनी में भीषण आग लग गई। ऐसी तमाम खबरों पर विस्तार से चर्चा करेंगे इस बुलेटिन में। अकोला की ओल्ड सिटी पुलिस सीमा में धारा 118 और 226 के तहत 3 आरोपियों के खिलाफ मामला दर्ज कर उन्हें गिरफ्तार किया गया। पुलिस ने उन्हें घटनास्थल पर ले जाकर कान पकड़कर इलाके में घुमाया, जहां उन्होंने सार्वजनिक रूप से माफी मांगी और दोबारा अपराध न करने का वादा किया। इस कार्यवाही का उद्देश्य कानून तोड़ने वालों को सख्त संदेश देना था। पुलिस प्रशासन ने नागरिकों को चेतावनी दी कि कानून व्यवस्था में बाधा डालने वालों पर कड़ी कार्यवाही की जाएगी। गुन्हे करणारे आरोपी होते 3 आरोपी आहे, आणखी एक आरोपी फरार आहे। त्या संबंधित आरोपींना घटनास्थळी घटनेचा सीन रिक्रिएशन करता कायदेशीर प्रक्रिया म्हणून नेण्यात आले होते। त्यांच्याकडून घटनास्थळाची माहिती घेण्यात आली आणि घटना कशी आणि कोणत्या प्रकारे त्यांनी केलेली आहे या बाबत तपासाचा भाग म्हणून सदरच्या घटनास्थळावर सर्व आरोपींना नेण्यात आले होते। त्यांना विचारपूस करण्यात आली आणि घटनेचा रिक्रिएशन जे आहे एक प्रकारे करण्यात आलेला आहे। हे कोणत्याही प्रकारची धिंड वगैरे नसून हा एक कायदेशीर प्रक्रियेचा तपासाचा भाग होता। त्याचप्रमाणे अशा प्रकारचं गुन्हेगारी कृत्य पोस्ट जुने शहर हद्दीमध्ये कोणत्याही गुन्हेगारांना करू नये व कायदा हातात घेण्यापूर्वी या गोष्टीचा विचार करावा। त्यासाठी पोस्ट जुने शहर तर्फे ही कायदेशीर प्रक्रिया जी आहे घटनास्थळाचा रिक्रिएशन सीन तयार करण्यात आला। आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व जनतेला आवाहन करतोय की कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा। धन्यवाद। अकोला से कैमरा पर्सन नरेंद्र वाडोनकर के साथ धनराज सबकाल की रिपोर्ट। डोंबिवली फेज 1 की एरोसोल प्राइवेट लिमिटेड कपड़ा निर्माण कंपनी में दोपहर 12 बजे भीषण आग लग गई, जिसमें मशीनरी और कच्चा माल जलकर खाक हो गया। हालांकि कोई जनहानि नहीं हुई। सूचना मिलते ही दमकल विभाग की 8 गाड़ियां मौके पर पहुंची और लगभग 2.5 घंटे की मशक्कत के बाद आग पर काबू पा लिया। फिलहाल कूलिंग का काम जारी है। कल्याण ग्रामीण के विधायक राजेश मोरे ने घटना स्थल पर पहुंचकर हालात का जायजा लिया और बताया कि स्थिति नियंत्रण में है तथा लगातार निगरानी की जा रही है। डोंबिवली मधील पूर्वेमध्ये असलेल्या एमआरसी या फेज 1 मध्ये एरोसिन या कापड कंपनीला त्या कंपनीचा असलेला विद्युत ट्रान्सफॉर्मर याचा ट्रान्सफॉर्मरचा स्फोट होऊन त्या कंपनीला आग लागलेली आहे। कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही। आग लागल्यामुळे ताबडतोब कामगार बाहेर निघून आले, त्यामुळे ती एक जीवितहानी वाचलेली आहे। पण कापड असल्यामुळे प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात आग आपण बघत असताना दिसत आहे आणि शर्थीचा प्रयत्न आहे त्या आग विझवण्याचा। आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सर्व फायरच्या गाड्या, आजूबाजूच्या महापालिकेच्या फायरच्या गाड्या इथे आलेल्या आहेत की ताबडतोब ही आग कशी आटोक्यात येईल, विझवता येईल याचा प्रयत्न चालू आहे। सर्व यंत्रणा कामाला लागली आहे। एमआरडीसीची यंत्रणा असेल, महापालिकेची यंत्रणा असेल, पोलीस सज्ज असेल, सर्व यंत्रणा शासकीय कामाला लागलेली आहे। कुठल्याही हालतमध्ये युद्ध पद्धतीवर ही आग विझली पाहिजे असा आटोक्यात प्रयत्न चालू आहे। डोंबिवली से सी न्यूज़ संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। नासिक जिला मंडप सज्जाकार, पुष्प सज्जाकार एवं कार्यक्रम संघ के प्रतिनिधि मंडल ने विधायक देवयानी फरांदे को ज्ञापन सौंपकर कृत्रिम फूलों पर प्रस्तावित प्रतिबंध का विरोध किया। अध्यक्ष केशव डिंगोरे ने कहा कि इस निर्णय से लाखों श्रमिकों, छोटे उद्यमियों, महिलाओं और विक्रेताओं को भारी नुकसान होगा। उन्होंने सरकार से तुरंत कार्यवाही की मांग की। प्रतिनिधि मंडल ने बताया कि राज्य में त्योहारों और समारोहों में कृत्रिम फूलों का व्यापक उपयोग होता है, इसलिए इस निर्णय को तत्काल वापस लिया जाए। विधायक ने कार्यवाही का आश्वासन दिया है। पावसाळी अधिवेशनात आर्टिफिशियल फुलावरची बंदी घातली होती, त्याच्या संदर्भात आज आम्ही आमदार नाशिक जिल्हा मंडप डेकोर असोसिएशन यांनी आज माननीय आमदार देवयानीताई फरांदे यांच्याशी भेट करून त्यांना निवेदन दिलं। त्या निवेदनात आमची अशी मागणी होती की कृत्रिम फुलावर जी तुम्ही बंदी घालताय ती तुम्ही ठराविक फुलांवर बंदी घाला जे महाराष्ट्राच्या मातीत पिकतात, जसं झेंडू आहे, जरबरा आहे, लिली आहे, त्याच्यानंतर मोगरा आहे, अशा गुलाब आहे, शेवंती आहे, अशा फुलांवर तुम्ही बंदी घालावी। ते तुम्ही ते प्लास्टिक फुलांमध्ये बनवू नये किंवा लावू नये। पण बाकीचे आपण बाहेरच्या देशातून जसं तुम्ही ऑर्किड, अँथेरियम, कार्नेशन आहे, लिलियम आहे, अशा फुलांवर तुम्ही बंदी घालू नये, प्लास्टिक फुलांवर। बस ही एवढीच मागणी आम्ही घेऊन आलो होतो। त्यांनी
आमदार देवानी फरांदे मॅडमनी गोगोले फूल उत्पादन मंत्री गोगोले साहेबांशी प्रत्यक्ष आमच्यासमोर फोनवर चर्चा करून त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की 1-2 दिवसात आपण त्याच्यावर निर्णय घेऊ आणि सकारात्मक निर्णय घेऊ. जिल्हा मंडप डेकोरेटर इव्हेंट्स या सगळ्यांच्या माध्यमातून एक मला निवेदन देण्यात आलं आहे की ज्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाने कृत्रिम फुलांवरती जी बंदी घातलेली आहे त्या संदर्भामध्ये, परंतु त्या विषयाच्या बाबतीमध्ये सरसकट जी बंदी घातलेली आहे ते मी माननीय या विभागाचे या खात्याचे माननीय मंत्री महोदय आदरणीय आमदार भरत गोगावले साहेब यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि त्यांना विनंती केली की जी फुलं महाराष्ट्राच्या मातीमध्ये फुलत आहेत, म्हणजे उदाहरण झालं झेंडू, जरबेरा, निशिगंधा, शेवंती, मोगरा आणि गुलाब, ही फुलं मुबलक प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये शेतकरी पिकवतात आणि त्याच्यावरती बंदी आणावी. परंतु बाकीची काही जी फुलं जी आहेत ती इम्पोर्टेड फुलं असतात, म्हणजे ओरिजिनल जरी फुलं असतील, फॉर एक्झाम्पल ऑर्किड आहे तर हे थायलंडमधून मागवलं जात आहेत किंवा अशी अनेक फुलं आहेत व्हरायटीज की ज्या बाहेरच्या देशांमधून मागवले जात आहेत. तर अशा फुलं जी आहेत ती त्यांना आर्टिफिशियल जरी बनवली तरी त्यांना परवानगी द्यावी, कारण ह्याच्यामधल्या 2 बाजू आहेत की शेतकऱ्यांना ही फुलं फुलवण्याचं जे भाग्य आहे हे त्यांना मिळायलाच पाहिजे, लाभायला पाहिजे. आणि मंडप डेकोरेटर सगळ्यांचं पण हे मत आहे. मी त्यांना आता समजावून सगळ्यांना सांगितलं, त्यांनीच मला त्याच्यातला पर्याय सुचवला आणि त्यांनी सांगितलं की या विषयामध्ये ही 5-6 प्रकारची जी फुलं जी आहेत जे महाराष्ट्राच्या मातीमध्ये फुलत आहेत ती कृत्रिम बनवण्यासाठी बंदी घालावी, ते त्यांना मान्य आहे. आणि त्यामुळे ही 5-6 व्हरायटीची फुलं जी महाराष्ट्राच्या मातीमध्ये फुलत आहेत ती कृत्रिम बनवणे याच्यासाठीची बंदी शासनाने राहू द्यावी. परंतु त्याच्या व्यतिरिक्त जी फुलं बाहेर परदेशातून मागवायला लागत आहेत आणि ती फुलं सामान्य माणूस असेल तर त्याला ती परवडत देखील नाही. जैन धर्मियांमधल्या अनेक लोक जे आहेत त्यांना देखील अशा पद्धतीची फुलं ते डेकोरेशनला वापरत नाही, ते प्लास्टिकच्या फुलांना काही लोक जे आहेत त्याला वाव देतात आणि त्यामुळे ह्या सगळ्याच गोष्टींचा विचार करून एकूणच ह्या व्यवसायातल्याही लोकांवरती पोटावरती पाय पडणार नाही याची शासनाने काळजी घ्यावी आणि जी फुलं आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये फुलतात त्यांना परवानगी, त्यांच्यावरती कृत्रिम फुलं बनवू नये जी आपल्या मातीत फुलतात त्याची बंदी कायम ठेवावी. मात्र जी फुलं आपण परदेशातून मागवतोय अशा सगळ्या फुलांवरती त्यांना कृत्रिम बनवायची असतील ज्यांना तर त्याच्यासाठी देखील त्यांना परवानगी द्यावी. आणि भरत भाऊ गोगावले आपले नामदारजी त्यांच्याशी अजून एक बोलले, जी काही आर्टिफिशियल फुलं बनत आहेत ती मोठ्या प्रमाणामध्ये आज चायनामधून एक्सपोर्ट होतात, तर महाराष्ट्र शासनाने त्याच्यावरती देखील लक्ष टाकावं आणि स्टार्टअपच्या माध्यमातून हे मंडप डेकोरेटरचे जे मुलं आज मोठ्या संख्येने नाशिकमध्येच 300-400 लोक आज माझ्याकडे आलेले आहेत, त्यांनाच काही व्यवसाय मिळेल ह्या दृष्टिकोनातून देखील स्टार्टअपच्या माध्यमातून त्यांना देखील कृत्रिम फुलं बनवायची असते त्याची देखील मदत जी आपण परदेशातून बोलवतो त्याची करावी. धन्यवाद. नासिक से सी न्यूज संवाददाता प्रकाश खैरे की रिपोर्ट। परभणी के पंचवटी नगर क्षेत्र में अंते पाइप के पास सार्वजनिक शौचालय के पास नाली फूट जाने से गंदा पानी सड़कों पर बह रहा है, जिससे क्षेत्र में दुर्गंध, मच्छर और संक्रमण की समस्या फैल गई है। रास्तों पर कचरे और कीचड़ का ढेर जमा है, जिससे नागरिकों को भारी परेशानी हो रही है। स्थानीय लोगों ने महानगर पालिका से नाली की मरम्मत, सफाई और नियमित स्वच्छता की मांग की है। साथ ही चेतावनी दी है कि यदि जल्द कार्यवाही नहीं हुई तो वे आंदोलन करेंगे। आता येऊन आम्हाला 6 वर्ष झालं तरी पण ही घाण अशीच आहे. याच्या अगोदर बी अशीच घाण होती, कोणच निर्मळ नाही केलं. ते मामा आहे तर ते बोलते तर सगळे लोक त्यालाच भांडायला येते, तर आम्ही बी म्हणायला गेलं की आम्हालाच भांडतात लोक, नाही तर म्हणतात कवाडं लावून बसा. मग ही अशी घाण आमचे लेकरं बाळं आहेत, आम्हाला जेव वाटत नाही घरामध्ये. हां पुन्हा किती बाऱ्या नगरपालिकेला जाऊन यायला, नाल्या काढणारे येते तर तिकडूनच जातात काढून, इकडं काय नाल्या काढायला येत नाही. तर मग आम्ही कसं राहायचं इकडं, कोणी विचारच करत नाही आमचा की कसे राहते आणि कसे नाही म्हणून. त्या लोकायला म्हणायला गेलं जनावरं येते तर इकडं ते लोक म्हणते तर तुम्ही तुमचे कवाडं लावून बसा. मग कसं बसायचं आम्ही, इतकी घाण झालेली आहे इथं. संडास, हे पाणी, त्या बाईच्या म्हशी आहेत तिकडं, त्या म्हशीची घाण आहे वायलीची इकडं. हां कोणीच ऐकत नाही इकडं. मग म्हणायला गेलं की लोक भांडायला उठत येतं आम्हाला, असं आहे आमचं इथं. नका आम्हाला संडासचा लई ताप आहे, नका आम्हाला नका संडासचे पैप फुटून गेले तर त्याचा आम्हाला निस्ता वास येत आहे, आम्हाला जीव वाटत नाही. आम्हाला नका सगळं नका इथं, नका शेणकुडं आहे, नका शेणाचा बी निस्ता असा वास येत आहे, नका आम्हाला रात्रभर झोपी येत नाही. तर
हां आम्ही कसं राहायचं आणि कसं खायचं. आम्ही रोज दवाखान्यात जातो तरी आम्हाला नाका तापी आमच्या हटत नाही. आमची लेकरं बाळं घेऊन आम्ही नाका कसं राहतो नाका आम्हालाच माहिती. असलं तर आम्हाला नाका इतका त्रास आहे. आम्हाला का असं नाका कुठं जावा म्हणून सुद्धा इच्छा होत नाही. आम्ही का अडचण नाका आम्हाला घाण हे होलं नाका होईल. या रोडवर सुद्धा पाणी आलेले इतकी घाण आहे का अशी विचारायची सोय नाही. तुम्ही याचं काहीतरी नाका नियोजन करा आमच्यासाठी. तर आम्हाला नाही तर राहायची मुश्किल आहे ह्या इथं आम्हाला संडासपाशी. तिथं आम्हाला चांगलं करून देण्याची स्वच्छ हे या आम्हाला एक तर हे रोड करून द्यावा. हे नाका संडासचं पाणी नाका कुंकड तरी काढून देणे. आम्हाला नाका साफसफाई पाहिजे. आम्हाला ही मागणी आहे. आम्हाला बाकी काय नाही. रोड पाहिजे इतका. नाल्या काढून द्यायला पाहिजे. नाल्या बांधकाम करून द्यायचं आहे. परभणी से सी न्यूज़ संवाददाता रामकिशन ठोंबरे की रिपोर्ट। छत्रपति संभाजीनगर जिले के बोदेगांव क्षेत्र में जंगली सुअर और बंदरों के उत्पात से किसान और नागरिक दोनों ही परेशान हैं। जंगली सुअर मक्का, मूंगफली सहित कई फसलों को जमीन से उखाड़कर भारी नुकसान पहुंचा रहे हैं, जबकि बंदरों के झुंड घरों की छतों पर कूद फांदकर टीन को कबाड़ में बदल रहे हैं। किसान मक्का की फसल को प्राथमिकता दे रहे हैं, लेकिन वन क्षेत्र की झाड़ियों और घाटियों में जानवरों को छिपने का पर्याप्त स्थान होने से उनका आतंक बढ़ गया है। नागरिकों और किसानों ने वन विभाग से जल्द कार्यवाही की मांग की है। संभाजी नगर से सी न्यूज़ संवाददाता राधेश्याम हेवाले की रिपोर्ट। फिलहाल इस बुलेटिन में बस इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत।